तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाइब्सच्या चॅनलवरती। तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी अशी असणार आहे। तर राज्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचं अनुदान हे त्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर आपण पाहणार आहोत हे अनुदान शेतकऱ्यांच्या कोणत्या खात्यामध्ये जमा होणार आहे, हे अनुदान किती आहे याविषयीची सविस्तर माहिती। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर तुम्ही पाहू शकता येथे आपल्याकडे एक स्क्रीनशॉट आहे, जो की त्याची डेट देखील तुम्ही येथे पाहू शकता 13 नोव्हेंबर 2025 अशा प्रकारची आहे। आणि येथे तुम्ही क्रेडिटेड अमाउंट पाहू शकता, जी की शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे आणि ती आहे येथे 17,000 रुपये। आणि ही अमाउंट जी आहे ती येथे तुम्ही SMS ची डेट देखील पाहू शकता 13 नोव्हेंबर अशा प्रकारची दाखवण्यात आलेली आहे। आणि ही जी आहे ही अमाउंट तुम्ही येथे पाहू शकता, येथे 17,000 रुपये ही अमाउंट आहे आणि ही ऑन 13 नोव्हेंबर 2025 आधार अमाउंट, म्हणजेच ही जी अमाउंट आहे ती तुमच्या आधार लिंक बँक खात्यावरती जमा करण्यात आलेली आहे। तर जो शेतकरी आहे की ज्याला ही अमाउंट पडलेली आहे, ही अमाउंट त्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये शासनाकडून जमा करण्यात आलेली आहे। आणि ही अतिवृष्टीची जी रक्कम आहे, जे अनुदान आहे ते शेतकऱ्यांना 17,000 रुपये अशा प्रमाणे वितरित करण्यात आलेले आहे। तर काही शेतकऱ्यांना त्यांच्या झालेल्या नुकसानीनुसार जास्त देखील आले असेल, पण आपल्याकडे आलेल्या माहितीनुसार सध्याच तरी शेतकऱ्यांना 17,000 रुपये अनुदान हे शासनाकडून देण्यात आलेलं आहे अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठीचं। आणि ते तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये शासनाकडून जमा करण्यात येणार आहे, क्रेडिट करण्यात येणार आहे अशा प्रकारची देखील माहिती ही आपल्याला पाहायला मिळते। आणि तुम्ही पाहू शकता येथे या SMS मध्ये कशाही प्रकारची चुकीची माहिती दाखवली नाही, एकदम व्यवस्थित विथ प्रूफ ही माहिती असणार आहे। येथे पुन्हा एकदा मी तुम्हाला डेट दाखवू शकतो, येथे डेट तुम्ही पाहू शकता 13 नोव्हेंबर 2025 आहे। अमाउंट येथे तुम्ही पाहू शकता आणि ही आधार अमाउंट म्हणजेच आधार संलग्न बँक खात्यामध्ये ही क्रेडिट झालेली अमाउंट देखील तुम्ही येथे पाहू शकता। आणि हा SMS तुम्ही पुन्हा पाहू शकता थर्सडे 13 नोव्हेंबर 2025 रोजीचा हा SMS असणार आहे। तर अशा SMSच्या माहितीनुसार राज्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचं अनुदान हे त्यांच्या खात्यामध्ये आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आणि इथून पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये उर्वरित देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही अमाउंट, पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही अमाउंट क्रेडिट केली जाणार आहे अशा प्रकारची देखील माहिती आपल्याला येथून पाहायला मिळते। तर ही होती अतिवृष्टी अनुदानासंबंधीची सविस्तर माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील।